रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसर अस्वच्छ ठेवल्याने भीम अनुयायांकडून महानगरपालिकेचा निषेध करण्यात आलाय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ते यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 11:30च्या दरम्यान पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती अभिवादन करून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। परंतु अभिवादनासाठी आलेल्या भीम बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात प्रचंड धूळ, माती व चिखल, त्याचबरोबर परिसरात पाला व विषारी अस्वच्छता असल्याने बाईकवरांनी संताप व्यक्त केला। यावेळी जमलेल्या आरपीआय कार्यकर्ते व भीम बांधवांनी बाईक रॅली रद्द करून पुतळ्याचा परिसर स्वच्छता केली आणि महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केला। यावेळी दिनेश जाधव, गौतम पाटेकर आदींनी स्वच्छता करून हा निषेध व्यक्त केला आहे। प्रथमतः जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी सर्व भीम बांधव आलेले आहेत आणि आज 26 जानेवारी या निमित्ताने प्रजासत्ताक दिनानिमित्त आज या महामानवाला सर्वांकडून वंदन करण्यात येत आहे आणि या वंदन करत असताना काही गोष्टी त्यांच्या निदर्शनात आल्या आहेत। तर आपण पाहूया या गोष्टी काय आहेत। सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना पनवेल वासियांना मी शुभेच्छा देतो। परंतु आज आम्ही या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं होतं डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून। परंतु पुतळ्याजवळ आल्यानंतर असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आहे। त्या भोंगळ कारभारामध्ये जो आपला बाबासाहेबांचा पुतळा आहे त्या ठिकाणी एवढं घाण पडलेले आहे, एवढी गलिच्छ जागा ठेवलेली आहे की आमची रॅली काढण्याची इच्छा राहिलेली नाही। कारण ज्या महामानवाने आपल्याला घटना दिलेली आहे आणि त्या घटनेचं आज आम्ही पालन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो रॅली काढण्यासाठी। परंतु हे सगळे घाण बघून मन हेलावून टाकण्यासारखी गोष्ट आहे। त्यासाठी मी प्रथम महानगरपालिकेचा मी जाहीर निषेध करतो। महानगरपालिकेने साफसफाई केली नाही तरी आम्ही सगळे भीम आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे सर्व स्वच्छता करणार आहोत। बाबासाहेबांच्या आसपासचा जेवढा परिसर तो पूर्ण आम्ही लादी साफ करणार आहोत आणि रॅली जी आहे ती आम्ही रॅली आता कॅन्सल केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता तो निषेध करतो आणि आम्ही आता कामाला लागतो। चला आता साफसफाई करून घेऊ आम्ही। आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या पुतळ्याचा परिसर दररोज साफसफाई करावा हीच आमची त्यांना नम्र विनंती आहे आणि जर करत नसाल तर आम्ही महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो। निषेध। सर्व भारतवासियांना प्रथमतः आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मी शुभेच्छा देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहाने जमा झालेले आहेत। परंतु या पुतळ्याची ज्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं
अतिशय परिकष्ट करून या संविधान निर्माण केलं आणि त्या संविधानाची अंमलबजावणी आपण करतोय. आपण अधिकार सगळे आपण गाजवतोय, आपण हक्क त्याचे बजावतोय आणि त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जर अशी अवस्था असेल, त्याच्या बाजूला सर्व घाणीचं साम्राज्य, माती आहे, धूळ आहे आणि अशा पद्धतीनं जर का परिस्थिती असेल तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल तालुक्याच्या वतीनं पनवेल महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं जाहीर निषेध करतो आणि